मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणेंमध्ये पुन्हा एकदा जोरदार जुंपली। दाढी वाढवून कोणी छत्रपती होत नसल्याचं म्हणत राणेंनी जरांगेंवर टीका केली। दरम्यान राणेंच्या या टीकेला जरांगे पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिले। पाहूया। मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, बघू तर जरांगे काय करतो ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणची धमकी आहे? बस धमकी देऊ मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला। कोकणात आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का? आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही। आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं। ज्याला निवडणुकीत उभं राहायचं आहे त्यांनी समोर यावं, निवडणुकीत सामने होईल। नारायण राणे आणि जरांगे पाटलांमधला वाद दिवसेंदिवस उफाळतच चाललाय। नारायण राणेंनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर सडकून टीका केली आहे। दाढी वाढवून कोणी छत्रपती होत नाही असं म्हणत नारायण राणेंनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय। तसंच त्यांच्या कपड्यांवरूनही नारायण राणेंनी जरांगे पाटलांना जोरदार टोला लगावलाय। अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसा तुझ्यात आहे काय बघण्यासारखं? आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का? नाही हो, दाढी वाढू गुणात्मक व्हायला पाहिजे। अच्छा मला एक सांगायचं आहे, टीका करणाऱ्याला आम्ही समर्थ आहे, उत्तर द्यायला समर्थ। मला काय म्हणले कसा दिसतोय काय याच्यावर उत्तर नाही देणार, परंतु दाढीवर द्यावं लागणार आहे। छत्रपतींचे संस्कार या विश्वावर आहेत, विश्वावर विचार घ्यायला लागतो। दाढी राखलेत म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करणार असाल दाढी राखणाऱ्यांचा, तर तो शिवविचाराचा सुद्धा अपमान आहे। दाढी मिशावर बोलून तरुणांचा किंवा समस्त मराठांचा समस्त हिंदू बांधवांचा अपमान करण्याचं काम त्यांनी करू नये। मी कसा दिसतोय काय ही भाग वेगळा आहे, ते मी बघतो। नारायण राणेंनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा करत जरांगे पाटलांवर टीका केली होती। गणेशोत्सवानंतर मराठवाड्यात जाणार असून जरांगे काय करतात ते बघू असा इशाराही नारायण राणेंनी जरांगेंना दिला होता। दरम्यान राणेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटलांनी देखील राणेंवर पलटवार केला होता। मी देवेंद्राने मुख्यमंत्री सांगितलं, मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो, बरंगे तर काय करतो। काय म्हणताय मराठीत म्हणा ना, देखला देवा दंडवत, तसं नको। मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही, ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणची धमकी आहे? बस धमकी देऊ मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला। कोकणात आणि मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखाडणार नाही। हा म्हणजे मी क्लिअर सांगतो, तसल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या। जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। तसंच 29 ऑगस्टच्या बैठकीत विधानसभा लढण्याचं ठरल्यास अपक्ष लढणार असल्याचंही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। दरम्यान जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेवरून आशिष शेलारांनीही त्यांना मैदानात येण्याचं आव्हान दिलंय। आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही, सगळे अपक्ष नाव ठेवावं लागेल। अपक्ष नाव आहे ना, कोणत्याच पक्षाचा नाही असं सामान्य महाराष्ट्रात एकच चिन्ह घ्यायचं असेल काय गरज नाही, करावं लागेल। चिन्हावर काय नसतं, ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला, मग त्याला जनतेपुढे जायचं आहे, किंवा स्वच्छ प्रतिमेचा आहे, याला मतदान द्या। आमच्याकडे मतं ऑलरेडी आहेत, आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही। आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं। नक्कीच पहिले जरांगे पाटील असे म्हणजे आरक्षण दिलं नाही तर सुपडा साफ करण्याचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। ज्याला निवडणुकीत उभं राहायचं आहे त्यांनी समोर यावं, निवडणुकीत सामने होईल। मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसंदर्भात आक्रमक झालेत। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। तर दुसरीकडे नारायण राणे आणि जरांगे पाटलांमधला वादही दिवसेंदिवस वाढतच चाललाय।
त्यामुळे या वादाचे पडसाद नारायण राणेंच्या मराठवाडा दौऱ्यात दिसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.